नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा क्रॅक कशी करावी, कोणती परीक्षा द्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देत असताना एकत्रितपणे टीईटी, सीटीटी, टेट एक्झामची तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल, तुमचं डीएड बीएड झालं असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही। अपडेट व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आपल्यामधून मिळत असतं। विद्यार्थ्यांच्या अग्रस्थावर म्हणजे विद्यार्थ्यांना वाटलं होतं की बाबा सर आतापासून जर केलं तर आगामी शिक्षक भरतीमध्ये 100% लागता येईल का? मित्रांनो, 100% काम होईल आगामी शिक्षक भरतीमध्ये, पण तुम्हाला रोज अभ्यास करावा लागेलच। कारण सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने डायरेक्ट आदेश दिलेले आहेत। महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल, शाळेमधल्या कुठल्याही जागा रिक्त ठेवू नका। कारण शाळा जे काही शिक्षणाचं क्षेत्र आहे घसरत चाललेलं आहे, त्याला कारणीभूत मोबाईल असेल, सध्याचे वातावरण असेल, सध्याचं सोशल मीडियाचं फोफावलेलं वातावरण असेल, किंवा महाराष्ट्र शासन किंवा इतर शासनांची जे की शिक्षकातल्या म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या सातत्याने रिक्त असणाऱ्या जागा असतील। विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये 3 डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही जागा रिक्त राहणार नाही, ही सरकारला जबाबदारी घ्यावी लागते। मित्रांनो, पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच पोलीस भरती टाकावी लागली। कारण काय आहे त्याच्या मागे? गृह विभाग जो काही व्यवस्था बघत असतो आपल्या यातली म्हणजे समाजातली, त्याच्यावर ताण येऊ नये म्हणून गृह विभागामध्ये भरती झालेली आहे। शिक्षक विभागामध्ये आरटीई शाळा बंद झाले, म्हणजे आरटीई मध्ये जे की बरं केलं हे उलट की सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागतच होती। प्रायव्हेट शाळेमध्ये जर हा विद्यार्थी एखादा लागला तरी त्याला ट्युशन फीस, गणवेश फीस, त्यानंतर शूज फीस, अजून गॅदरिंग फीस, अशा फीस आकारल्या जायच्याच आणि विद्यार्थ्याची पिळवणूक व्हायची। आरटी बिंद म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यांना शक्य आहे ते लोक जातील, ज्यांना शक्य नाही त्यांनी गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये नक्कीच जायचं आहे। गव्हर्नमेंट शाळेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शिकवलं जातं मित्रांनो, आणि ती सुरुवात आपल्या मुलापासून करणं गरजेचं आहे। आता आपण मुद्द्यावर येऊ, परीक्षा कशा क्रॅक करायच्या। आपल्याला रोजगार निर्माण करायचं म्हटल्यानंतर आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे। कारण जर शाळा टिकल्या तरच आपलं भवितव्य टिकणार आहे, आपण घेतलेलं शिक्षण टिकणार आहे। मित्रांनो, हे जोपर्यंत आपल्या मनात रुजत नाही तोपर्यंत या गोष्टी आणि व्यवस्था बदलत नाही। लोकांना सुधारण्याच्या भानगडीत पडू नका, स्वतःमध्ये सुधार घडवा, नक्कीच लोक आपलं अनुकरण करून ऑटोमॅटिकली सुधारतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, चला मग आपल्या परीक्षेवर फोकस करू। मित्रांनो, टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा पेपर 1 कोण देऊ शकतं? डीएड झालेले विद्यार्थी देऊ शकतात, बीएड झालेले विद्यार्थी देऊ शकतात। हे दोन्ही विद्यार्थी दोन्ही पेपर हा पेपर देऊ शकतात, सीटीटी किंवा टीईटी परीक्षा देऊ शकतात। सिलेबस पुढे बोलूच आपण। टीईटी पेपर 2 असेल, सीटीईटी पेपर 2 असेल, हा पेपर कोण देऊ शकतं? हा 6 ते 8 या वर्गासाठी असतो, हा पेपर 1 ते 5 या वर्गासाठी असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5 ला शिकवण्याची संधी फक्त डीएड ला आहे, भविष्यात बीएड ला सुद्धा असणार आहे। आणि मित्रांनो, अंगणवाडी पासून ते 12वी पर्यंत शिकवण्यासाठी भविष्यामध्ये टीईटी कंपल्सरी केलेली आहे। तुम्ही पाहिलेलं असेल, पेपर न्यूज पेपरला बातम्या सुद्धा पाहिल्या असतील, आणि महाराष्ट्र परीक्षा परिषद परीक्षा घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या पलीकडे जाऊन आपल्याला गव्हर्नमेंटचा ब्रँड लावायचे। आत्ताच नुकती भरती झाली, 22,000 पदे भरली। आपल्या शेजारच्या गावामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या नात्यामध्ये बरेच लोक शिक्षक झाले। आपल्याला मनामध्ये कुठेतरी वाटतं आपल्याला पण शिक्षक व्हायचंय, त्यासाठी कुठलाच ट्रॅक नसतो आपल्याजवळ, कुठलाच ट्रॅक समजत नसतो। आणि आपल्याला ते समजण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमीला एकदा सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली जाणार आहे मित्रांनो, फक्त सबस्क्राईब करून ठेवा। आणि माझे 10-5 मागचे व्हिडिओ बघा, मन लावून बघा। त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ही टीईटी परीक्षा काय असते, टेट एक्झाम काय असते, परीक्षा कशी क्रॅक करायची, कसं मार्गदर्शन मिळवायचं याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 5 सब्जेक्ट असतात, प्रत्येक सब्जेक्ट 30 गुणासाठी असतो आणि 150 गुण असतात। याच्यामध्ये 6 ते 8 मध्ये मॅथ सायन्सच्या विद्यार्थ्यांना
मॅथ आणि सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना सुद्धा 5 सब्जेक्ट असतात. मराठी असतं, इंग्रजी असतं आणि बालमानसशास्त्र असतं, मॅथ असतं, सायन्स असतं. असे 5 सब्जेक्ट 30 गुण असतात मित्रांनो. प्रत्येक सब्जेक्टसाठी 150 गुणांची परीक्षा असते. आता ही परीक्षा कोण देऊ शकतं? बीकॉम वाले देऊ शकतात, बीएससी वाले देऊ शकतात, त्यानंतर बीसीए वाले व इतर जे काही इंग्लिश मध्ये शिक्षण असतं ते देऊ शकतात. आता यांचे सोशल सायन्स जे काही फॅकल्टी असते ते बीए केलेले विद्यार्थी असतात, एमए केलेले विद्यार्थी असतात. यांना एस सोशल सायन्सच्या माध्यमातून टीईटी क्रॅक करावी लागते. सोशल सायन्सला धरून जर बघितलं 4 विषय असतात. प्रत्येक विषय जर बघितला 3 विषय 90 गुणासाठी असतं आणि हा 4था विषय 60 गुणासाठी एस असतं. 150 गुणांची परीक्षा असते मित्रांनो. ही फक्त पात्रता परीक्षा असते. या पात्रता परीक्षेमध्ये 90 गुण ओपनच्या विद्यार्थ्याला आणि 83 गुण काच्या विद्यार्थ्याला घ्यावे लागतात. आणि या परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भविष्यामध्ये या पलीकडे टीईटीची एक्झाम देण्याची गरज नाहीये. एकदाच परीक्षा पात्र व्हायचे. भविष्यामध्ये फक्त टेट एक्झामवर फोकस करायचे. टेट एक्झाम साधारण 7 ते 8 विषयाची असते मित्रांनो. या 7-8 विषयामध्ये बघा टेट एक्झाम ही जाईल टीईटी. टेट टीचर होण्याची खरी एक्झाम. आणि याच्यामध्ये जो चांगले मार्क घेईल तोच टीचर झालेला आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा होणार आहे. ही मेरिटवर परीक्षा असते मित्रांनो. मेरिट ज्यांना जास्त मार्क तो सिलेक्ट, म्हणजे 120 130 आणि वर्ग वाईज गट वाईज कोणत्या वर्गाला पात्र आहे त्या वाईज आपलं मेरिट लागत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो ही टेट एक्झाम मागच्या 7 वर्षांनंतर आता झालेली आहे. पण सरकारने सांगितले प्रत्येक वर्षी टेट एक्झाम घेतली जाणार आहे आणि घ्यावीच लागणार. कमी जागा येतील पण नक्कीच टेट एक्झाम होणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, बी पॉझिटिव्ह राहून टीईटी आणि टेटचा एकत्रित अभ्यास केला तर तुमचा फायदा दुगणा होणार आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. या टेट मध्ये थोडक्यात कसे विषय असतात ते टीईटीला अनुसरूनच असतात. बघा लक्षात घ्या, मराठी असतं, इंग्रजी असतं, त्यानंतर बालमानस असतं मित्रांनो, त्यानंतर जीएस जीके असतं म्हणजे परिसर अभ्यासावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी जीएस जीके झालं. त्यापुढे जर बघितलं जीएस जीके बुद्धिमत्ता आणि गणित असतं मित्रांनो. बुद्धिमत्ता आणि अंकगणित असतं. आणि साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो वरला सगळा पोर्शन 90 गुणाला असतो आणि हा पोर्शन 110 गुणाला असतो आणि अशी 200 मार्काचे पेपर असतो. या 200 पैकी आपल्याला 150 पर्यंत तरी पोहोचायचं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. आणि ते 1 2 3 4 महिन्याने होत नाही. सातत्यपूर्ण टेट एक्झाम येईपर्यंत अभ्यास तुमचा असला पाहिजे तरच ही परीक्षा क्रॅक होते आणि टीईटी परीक्षा सुद्धा क्रॅक होत असतात. तुम्ही जर फॉर्म आल्यानंतर अभ्यास करू, जागा आल्यानंतर बघू, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सध्या जॉब करताय, घर सांभाळताय चांगल्या प्रकारे, किंवा तुम्ही कोणतंही काम करत असाल त्या कामामध्ये खुश असाल तर या परीक्षेकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल मित्रांनो. पण तुम्हाला ही परीक्षा एक दर्जेदार लाईफ देणार आहे. त्यासाठी आतापासून व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगायचा प्रयत्न केला, कुणाला कोणत्या परीक्षा देणं गरजेचं आहे. आता अभ्यास नियोजन हे तुम्हाला तुमचं ठरवायचं, पण माझा अभ्यास नियोजन कसं आहे ते सांगतो मी मित्रांनो. या सर्व परीक्षेचे एकत्रित क्लास घेतो. या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या काही या शिक्षक भरतीला लागू असणाऱ्या परीक्षा आहेत त्यांचे एकत्रित क्लास आणि टार्गेट परीक्षा आता टीईटी क्रॅक करून देणार गॅरंटेड. आणि भविष्यामध्ये टेट एक्झाम सुद्धा क्रॅक होईल या दर्जाचं शिकवलं जाणार आहे मित्रांनो. त्याचे आपले ऑनलाईन लाईव्ह क्लास आताच 4 मार्च पासून बॅच चालू झाली आहे. किती 4 मार्च पासून बॅच चालू झालेली आहे. लाईव्ह क्लास पाहता येणार आहे, प्लस त्याचं रेकॉर्ड मिळणार आहे. ज्यांना शक्य नाही त्यांना नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, प्लस क्वेश्चन पेपर सुद्धा वेळोवेळी तुम्हाला दिलेले जाणार आहेत. लाईव्ह क्लास, रेकॉर्ड, ई नोट्स आणि क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व काही ऍपवर भेटणार आहे. आणि ऍपची लिंक तुम्हाला जेव्हा फीस पे केल्यानंतरच मिळणार आहे, अदरवाईज मिळणार नाही. मला मेसेज पण करू नका. ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे त्यांनीच मेसेज करा. अदरवाईज तुम्हाला युट्यूब चॅनलवर चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची माहिती पुरवतोय.
त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवा. जेवढं होईल शक्य तेवढं बऱ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो 9665484048. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप करा मित्रांनो. या क्लास बद्दल माहिती मिळेल. क्लास फ्रॉड आहे का, क्लासमध्ये काय म्हणजे फसवलं जातंय का, जे सांगितले त्याच्या दीडपट भेटणार. नक्कीच सांगतो. दिवसभरामध्ये 3 ते 4 लेक्चर होतील. व्यवस्थितरित्या सिलेबसला धरून शिकवलं जाईल आणि विद्यार्थ्यांना 5ची गॅरंटी 100% दिली जाणार आहे. कारण आज काम चालू केलेलं नाही मित्रांनो. 2021 पासून 2024 पर्यंत ऑनलाईन क्षेत्रामध्ये आहे. 2017 ला सुद्धा माझी टेट एक्झामची बॅच होती. 2022 ला सुद्धा टेट एक्झामची बॅच होती. टीईटीची अविरत बॅच चालू आहे. कुठलाही हंगामी म्हणजे फॉर्म आल्यानंतर सर्वजण येतात ऑनलाईन परीक्षा घेऊन. स्पर्धा परीक्षेचे सर्व क्लासेस पडतात याच्यामध्ये. असं नसून सातत्यपूर्ण एकही दिवस खंड न पडता आपल्या बॅचेस चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायची. बॅचची माहिती मिळून जाईल. टीईटी परीक्षा झाल्यानंतर सुद्धा बॅच चालू असणार आहे. आधी सुद्धा चालू असणार आहे. टेट एक्झाम पर्यंत कंटिन्युअसली बॅच चालू असणार आहे. कारण विद्यार्थ्यांना सर्वस्वी शिक्षक करणं हे या क्लासच्या माध्यमातून आपण घडवून आणतोय. ज्या विद्यार्थ्यांना पटते त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करावं. आपले अनेक व्हिडिओ बघूनच तुम्ही आपल्या क्लासला जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पलीकडे जाऊन तुमच्या काही समस्या असतील तर प्लीज व्हॉट्सअप करण्याऐवजी कमेंटमध्ये कमेंट करा. नक्कीच त्या कमेंटनुसार तुमचे व्हिडिओ सुद्धा बनवले जातील आणि तुम्हाला तुमच्यासारख्या लोकांना अजून माहिती पुरवली जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.